नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत 8वी जनरल सायन्स, करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, धारा विद्युत आणि चुंबकत्व. An investment in knowledge always pays the best interest. बेंजामिन फ्रँकलिन या थोर वैज्ञानिकांचे हे विचार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये वैज्ञानिक प्रगतीचा आपण जेव्हा उल्लेख करतो, त्या वैज्ञानिक प्रगतीत विद्युत ऊर्जा व चुंबक यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील सगळी उदाहरणं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपण विद्युत ऊर्जा आणि चुंबक यांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो. तर उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत हे आपण शिकलेलो आहोत. त्याप्रमाणेच चुंबक हे सुद्धा ऊर्जेचे एक रूप आहे. मॅग्नेटिझम is also a kind of energy source. आता या ऊर्जेचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला अणूचा विचार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अणूमध्ये कोणकोणते बरं घटक असतात? बरोबर आहे, प्रोटॉन, धनप्रभारित प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, न्यूट्रल न्यूट्रॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. तर अणूमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे घटक असतात. त्यामध्ये प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत, धनप्रभारित, तर इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित असतात, निगेटिव्हली चार्ज. तर या धनप्रभारित प्रोटॉन्स आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्समुळे अणू हा उदासीन असतो. आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तूंमध्ये अशाच प्रकारे विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो. An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons. So an object doesn't show any charge, means an object is neutral, but its atoms contain charged particles. एखादी वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असली तरीही त्यात अणू असल्याने धनप्रभार आणि ऋणप्रभार हा असतोच. काचेवर ज्या वेळेला आपण रेशमाने घासतो त्यावेळेला काचेवर धन विद्युत प्रभार निर्माण होतो, त्याच वेळेला रेशमावर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो. तर हे प्रभार जे आहेत हे प्रभार पदार्थांवर स्थिर राहतात आणि म्हणूनच त्यांना स्थिर प्रभार असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण जेव्हा बघितलं की घर्षणाने काचेवर आणि रेशमावर दोन्ही वस्तूंवर विद्युत प्रभार निर्माण झालेला आहे, म्हणजेच घर्षणाने वस्तू प्रभारित होतात. मग स्थिर प्रभार आणि चल प्रभार म्हणजे काय? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थिर विद्युत होय. स्थिर विद्युत ही पदार्थाच्या पृष्ठभागावर निर्माण होणारी ही स्थिर विद्युत होय. एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे हालचालींमुळे ही विद्युत प्रभारित होते आणि घर्षणाने ही विद्युत निर्माण होते. थोड्या काळासाठीच ती त्या वस्तूवर राहू शकते. विद्युत आणि चल विद्युत म्हणजे काय? तो स्टॅटिक, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी or static charge and current charge?
So static electricity charges build up in one location only, but current electricity, in current electricity, electrons are on the move. There is continuous flow of electrons are there. पाणी तुम्ही बघितलं असेल तर पाणी नेहमी उंच उंच पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहत येतं. वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सिमिलरली जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह निर्माण होतो. A large current flows when lightning takes place from a cloud to the ground. आपल्याला घरामध्ये सुद्धा तारांमधून, विजेच्या बल्बमधून, वेगवेगळ्या उपकरणांमधून अशा प्रकारे विद्युत प्रवाह आढळून येतो. So we get current electricity when the electrons in an electrical conductor are to flow. In this circuit, we see that the electrons are in the motion. आपण बऱ्याच वेळेला तारांमधून किंवा मोटारीच्या बॅटरीमधून विद्युत प्रवाह वाहताना बघतो. मग हा विद्युत प्रवाह म्हणजे काय? तर धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे हा विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. A current is produced by the flow of both negatively charged electrons and positively charged protons, that is both charged particles. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या गरम वस्तूला हात लागल्यानंतर आपण आपला हात पटकन मागे घेतो. मग काय या ठिकाणी कोणती क्रिया घडून येते? सो रिफ्लेक्स ऍक्शन. बघा, ज्या वेळेला आपल्याला चटका बसतो आपण हात पटकन मागे घेतो, म्हणजेच एक सूक्ष्म असा विद्युत प्रवाह आपल्या मेंदूकडे जातो आणि त्यामुळे मेंदूकडून आपल्याला त्या रिफ्लेक्स ऍक्शन नुसार आपण पटकन हात मागे घेतो. तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या अशा या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होत असते. तर आपल्या घरामध्ये वाहणाऱ्या ज्या वेगवेगळ्या तारांमधून, विजेच्या बल्बमधून किंवा वेगवेगळ्या उपकरणांमधून जो विद्युत प्रवाह वाहतो त्यामध्ये अशाच प्रकारे एक सूक्ष्म विद्युत प्रवाह जात असतो. द करंट फ्लोज थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. तर विद्युतवाहक पदार्थातील या विद्युत प्रभारांच्या प्रवाहाला विद्युत धारा असे म्हणतात. A current is produced by the flow of both negatively charged and positively charged particles. हे बघा, हे इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत तुम्हाला. हा इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे, इलेक्ट्रॉन्स हे नेहमी ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे वाहतात. धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा या कणांच्या वहनांमुळे हा विद्युत प्रवाह निर्माण होतो. आता आपण बघितलं की पाणी किंवा द्रव पदार्थ हे उंच पातळीकडून खाली पातळीकडे वाहतात. उष्णता सुद्धा अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. Tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. तर अशा प्रकारे तर विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात. What is electrostatic potential? The electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. Electrons pushed away from the higher point to the lower point. तर विद्युत घटाच्या धन आणि ऋण अग्रातील
विभवांमधील फरकास विभवांतर असे म्हणतात. आपण अशा प्रकारे तांब्याची तार घेऊन एक विद्युत परिपथ तयार केला आणि त्यामध्ये एक बल्ब लावला. हा बल्ब आता आपल्याला पेटताना दिसत नाही, कारण या परिपथामध्ये आपण विद्युत घट लावलेला नाहीये, सेल नाहीये. विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर नाही आणि म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही. There is no battery or cell in this electric circuit, and so there is no potential difference. आता या ठिकाणी अशाच प्रकारे आपण तांब्याची तार घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक 1.5 व्होल्टची बॅटरी जी आहे ही आपण जोडली. आता ज्या वेळेला आपण ही बॅटरी जोडतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येते बघा, बल्ब पेटू लागतो. बरोबर. हा बल्ब लागला म्हणजेच काय, तर तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे. तर विद्युत घटाच्या दोन टोकांमध्ये विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स हे प्रवाहित होतात. Due to the potential difference between the two ends, electrons flow from the negative terminal. See here, electrons are flowing from negative terminal to the positive terminal of the cell. तर विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे हे इलेक्ट्रॉन्स वाहू लागतात. मात्र शिवाय डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. परंतु जर तुम्ही बघितलं तर सांकेतिक विद्युत प्रवाह जो आहे हा उलट दिशेने वाहतो. बाणाने तुम्हाला या आकृतीत मी दाखवलंय बघा. सांकेतिक विद्युत प्रवाह हा उलट दिशेने वाहतो, म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहतो. सो कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू negative, and it is shown in the figure by the sign of an arrow. So the electric current is produced due to the flow of charged particles, that is due to electrons, and these electrons flow from negative terminal to positive terminal. So electric charge flowing through a wire in 1 second can be called a unit current. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युत प्रवाह असे म्हणतात. तर विभवांतराचे एसआय पद्धतीतील एकक व्होल्ट हे आहे. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन एसआय सिस्टीम इज व्होल्ट. आणि विद्युत प्रवाहाचे एसआय पद्धतीतील एकक कुलोम्ब प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर हे आहे. 1 ampere is equal to 1 coulomb per 1 second. आणि विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. इलेक्ट्रिक सेल विद्युत घट म्हणजे काय? एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते आणि असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट होय. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit, and such a general device is nothing but an electric cell. So this is a electric cell. अलेक्झांड्रो वोल्टा हे इटालियन शास्त्रज्ञ होते आणि यांनी सर्वप्रथम विद्युत घट तयार केला आणि त्यांच्या सन्मानार्थ विभवांतराच्या एककास वोल्ट हे नाव देण्यात आले आहे. इट वॉज अलेक्झांडर वोल्टा हू हॅज प्रिपेअर्ड द फर्स्ट इलेक्ट्रिक सेल, and in his honor the potential difference has given the unit as volt. यांनी पहिला सेल तयार केला. मग कसा होता तो सेल? त्या सेलला साधा विद्युत घट, सिंपल सेल, वोल्टाईक सेल, सिंपल वोल्टाईक सेल असं म्हटलं जात होतं. इलेक्ट्रॉन्सना गतिमान करण्यासाठी मागील भागातच तुम्ही शिकलात की विद्युत बल पाहिजे.
ते इलेक्ट्रॉन्स गतिमान कसे होणार? धातूमध्ये असलेले मुक्त इलेक्ट्रॉन, तर ते कशाच्या साह्याने? विद्युत घटाच्या साह्याने त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना गतिमान केलं जातं. इलेक्ट्रॉन्सना गतिमान करण्यासाठी हे सेल हे उपकरण आहे. मग साधा विद्युत घट व्होल्टाचा कसा होता? तर त्यामध्ये एक द्रवरूप पदार्थ, तो म्हणजे विरल सल्फ्युरिक आम्ल, आणि तुम्हाला ह्या दोन पट्ट्या दिसत आहेत. झेड लिहिलं आहे म्हणजे ZN, सी म्हणजे कॉपर. कॉपर आणि झिंक, तांबे आणि जस्त यांच्या पट्ट्या त्यामध्ये इलेक्ट्रोड म्हणून वापरल्या गेल्या. तांब्याच्या वरती बघा धन लिहिलेलं आहे, म्हणजे तो धन इलेक्ट्रोड, धन टोक, आणि झिंक हे ऋण टोक होतं. आणि ते दोन्ही कशाच्या साह्याने? तारेच्या साह्याने जोडले. तर अशा प्रकारचा साधा व्होल्टाचा सेल इलेक्ट्रॉन जो व्होल्टा यांनी बनवला. पहा त्या सेलचं कार्य कसं होतं तुम्हाला या चित्रात दिसत असेल. झिंकचा जो रॉड आहे, इलेक्ट्रोड, त्यातून बघा तुम्हाला दिसत आहेत इलेक्ट्रॉन निघत आहेत, आणि ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते वाहत आहेत निगेटिव्ह ऋण टोकाकडून धन टोकाकडे. इलेक्ट्रॉनचं वहन होतं की ज्यामुळे त्याने जो मध्ये या विद्युत परिपथामध्ये जोडलेला बल्ब प्रकाशित होतो. आता हे इलेक्ट्रॉन कसे निर्माण होतात? तर ते जे द्रावण जे आहे, एकच भांडं, चित्रात मी दाखवल्याप्रमाणे, मगाशी दाखवल्याप्रमाणे एकच भांडं जर आपण घेतलं तर हा सॉल्ट ब्रिज जोडायची गरज नाही. दोन वेगवेगळ्या भांड्यात जर घेतलं तर ते दोन्ही जोडण्यासाठी हा सॉल्ट ब्रिज आहे. आणि इथून जे आयन निघत आहेत ह्या द्रावणातून, ते इलेक्ट्रॉन निघत आहेत, ते ऋणाकडून धनाकडे जात आहेत, आणि विद्युत प्रवाह यातून वाहत आहे. म्हणजे झिंक आणि कॉपरचे जे रॉड आहेत, दोन्ही इलेक्ट्रोड आणि विरल सल्फ्युरिक आम्ल यांच्यामध्ये एक रासायनिक क्रिया होते की ज्यामुळे विद्युतधारा प्रवाहित होते व बल्ब प्रकाशित होतो. तुम्हाला ह्या चित्रातही दिसेल पहा, झिंकचा रॉड आहे, कॉपरचं रॉड आहे, झिंक ऋण आहे आणि कॉपर धन आहे, आणि जे द्रव घेतलेला आहे द्रवपदार्थ तो विरल सल्फ्युरिक आम्ल आहे. आणि बघा इलेक्ट्रॉन ऋणाकडून निघत आहेत, कारण ही जे दोन्ही इलेक्ट्रोड आणि द्रव पदार्थ जो विरल सल्फ्युरिक आम्ल आहे त्यांच्यातून रासायनिक क्रिया झाल्यावर इलेक्ट्रॉन प्रवाहित होत आहेत. बघा ई म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन कुठून निघत आहेत पहा, ऋण टोकाकडून धन टोकाकडे जात आहेत. आणि तुम्ही आत्ताच पाहिलं शिकलात मागील भागामध्ये की विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारी कणांच्या वहनामुळे होतं. विद्युत प्रभारी कण वाहत आहेत ऋणाकडून धनाकडे, आणि हे ऋणाकडून धनाकडे वाहणारे कण म्हणजे इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉन आहेत जे विद्युत प्रभारित कण आहेत, आणि त्यांच्या वहनामुळे हा इथे बल्ब प्रकाशित होत आहे. अशा प्रकारचा साधा विद्युत घट व्होल्टा यांनी बनवला. परंतु तो घट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं जिकरीचं होतं, कारण काचेचं भांडं, दोन पट्ट्या, तारा, मग नेणार कसा? त्यांनी बॅटरी पण बनवली. व्होल्टा ह्यांनी आपली व्होल्टाईक प्लाय म्हणून बॅटरी पण बनवली, परंतु ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं जिकरीचं होतं. आणि त्यामुळे आत्ताचे जे अत्याधुनिक वेगवेगळ्या प्रकारचे सेल, त्यातला पहिला म्हणजे ड्राय सेल, त्यामध्ये सुद्धा व्होल्टाप्रमाणेच दोन इलेक्ट्रोड आहेत, ॲनोड आणि कॅथोड म्हणतात त्यांना, आणि रासायनिक द्रवपदार्थ पण आहे की ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडून येते. तरी पण याला कोरडा सेल का म्हणतात? द्रवपदार्थ कोरड्या रूपात आहेत, त्यामध्ये कोणतंही पाणी वापरलेलं नाही, आणि म्हणून त्याला ड्राय सेल असे म्हणतात. पहा या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सेल जे आपण वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वापरतो, आणि अशा प्रकारचे ह्या ठिकाणी ही बॅटरी पण आहे. अशा प्रकारचे सेल आता, आणि यापेक्षाही इतर वेगवेगळ्या प्रकारचे सेल आता सध्याच्या युगामध्ये आपण वापरतो. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारे हे सेल्स बघतो. डिफरंट टाइप्स ऑफ वॉचेस, टॉर्चेस, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, ट्रान्झिस्टर्स, रेडिओज, टॉईज,
we use these dry cells in all these appliances. There are various types of electric cells. In mobile, we are using these types of cells. In watches, button cells are used. In toys, these rechargeable cells we can use. So there are various types of the dry cells we are using. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दलसुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार ते मला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खाली लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.